नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजकुमार हरिदास मेश्राम संदेश अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहोत. मागील भागामध्ये आपण सुटे प्राप्तांक दिले असता लसावी मसावी पाहणे भाग 1 पाहिला. आज आपण बघणार आहोत भाग 2. भाग 2 मध्ये काय आहे तर शाब्दिक उदाहरणे दिली जातात. त्यानुसार आपल्याला लसावी आणि मसावी किंवा पहिली संख्या किंवा दुसरी संख्या काढणे हे कशा पद्धतीने काढतात ते आज आपण या भागामध्ये बघणार आहोत. सर्वांनी स्क्रीनवर पहा. शाब्दिक उदाहरणे यामध्ये असतं पहिली किंवा दुसरी संख्या काढणे. याचं सूत्र आहे पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. या सूत्रानुसार तुम्ही कोणतीही संख्या तुम्हाला विचारली गेली तर ती तुम्ही काढू शकता. अत्यंत सोपा घटक आहे. फक्त लक्षपूर्वक ऐका आणि मन लावून तुम्ही स्क्रीनवर पहा. चला बघू तर पहिला प्रश्न. प्रश्न आहे 2 संख्यांचा लसावी. 2 संख्यांचा लसावी 192 व मसावी 16 आहे. त्यापैकी एक संख्या 64 असल्यास दुसरी संख्या काढा. मित्रांनो, तुम्हाला जेव्हा जेव्हा विचारले जाईल पहिली संख्या किंवा दुसरी संख्या त्यावेळेस सूत्र लक्षात ठेवावे. आणि सूत्र काय आहे तर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. आणि यानुसार तुम्ही कोणताही प्रश्न सोडवू शकता. म्हणून हे सूत्र लक्षात ठेवा. पाहू आपण आता स्पष्टीकरण. काय म्हणतं लसावी किती आहे 192, मसावी 16, एक संख्या 64 तर दुसरी संख्या काढा. असा कोणताही प्रश्न असल्यास तुम्हाला सुरुवातीला सूत्र लक्षात घेणे आवश्यक आहे. मग लिहायचं दुसरी संख्या बरोबर स्क्रीनवर बघा काय गुणाकार आहे लसावी गुणिला मसावी भागिला एक संख्या. ज्याच्याकडे x असतो तो नेहमी भागिला जातो. मग बघा लसावी किती आहे 192 गुणिला मसावी किती आहे 16 भागिला दुसरी संख्या म्हणजे उत्तर भेटणार तुम्हाला जी विचारली ती संख्या. मग बघा 192 गुणिला 16 भागिले एक संख्या किती दिली आहे 64. आता याला भाग द्या. 16 1 16 16 चूक 64, 4 1 4 4 चूक 16 उरले ते 3, 4 8 32 मिळली कोणती 48. म्हणजेच तुम्हाला विचारली दुसरी संख्या कोणती तर ती आली 48. प्रश्न एक समजला असेल. बघू आपण लगेच दुसरा प्रश्न. बघा दुसरा प्रश्न काय म्हणतं 2 संख्यांचा लसावी 240, मसावी 8 आहे. एक संख्या 48 तर दुसरी संख्या काढा. मित्रांनो, तुम्हाला दुसरी संख्या काढा म्हटलं किंवा पहिली संख्या काढा म्हटलं तर नेहमी लसावी गुणिला मसावी भागिला एक संख्या घ्यावी. मग दुसरी संख्या बरोबर लसावी 240 गुणिला मसावी 8 भागिला एक संख्या किती दिले 48. याला भाग दिला तर डायरेक्ट तुमची दुसरी संख्या उत्तर मिळतं. एवढं सोपं आहे मित्रांनो. भाग द्या 8 1 8 8 सकम 48, 6 1 6 6 चूक 24 हा शून्य जशाला तसा म्हणजे उत्तर आलं 40. अशा प्रकारे तुम्हाला दुसरी संख्या काढता येतं. अत्यंत सोपा घटक आहे. 1 मार्कासाठी तुम्हाला विचारला जाणार. म्हणून लक्षपूर्वक स्क्रीनवर पहा. मी प्रत्येक उदाहरण तुम्हाला सोडून देत आहो. समजलं आहे. पाहू आपण लगेच तिसरा प्रश्न. बघा तिसरा प्रश्न काय म्हणतं 2 संख्यांचा लसावी 264 असून मसावी 44 आहे. एक संख्या 88 तर दुसरी संख्या काढा. जेव्हा केव्हा दुसरी संख्या विचारली जाईल तेव्हा लसावी गुणिला मसावी भागिला एक संख्या करावी. बघा दुसरी संख्या बरोबर लसावी किती आहे 264 गुणिला मसावी किती आहे 44 भागिला एक संख्या किती दिली आहे 88. म्हणजेच काय दुसरी संख्या काढताना लसावी गुणिला मसावी भागिला एक संख्या.
द्या आता भाग. 44 एक 44, 44 दोन्ही 88. नंतर 2 भाग द्या. बे एक बे, 6 आहे बे त्रिक 6, 4 आहे बे दोन्ही 4, म्हणजे कितीचा भाग गेला 132. म्हणजेच उत्तर कोणतं आहे, दुसरी संख्या कोणती आली 132. अशा प्रकारे कोणताही प्रश्न तुम्ही सोडवू शकता. बघू आपण लगेच चौथं उदाहरण. मित्रांनो, तुम्हाला सोडत असताना फक्त लसावी मसावी आणि एक संख्या दिली असेल तर दुसरी संख्या अशा पद्धतीने लवकर काढता येतं. बघू प्रश्न चौथा. 2 संख्यांचा लसावी 108, मसावी 18 आहे, एक संख्या 36, तर दुसरी संख्या काढा. लक्षपूर्वक आहे का, स्क्रीनवर बघा मी सोडवतो कसं. पहा, दुसरी संख्या मला काढायची आहे. बरोबर, लसावी गुणिला मसावी. लसावी किती आहे 108, गुणिला मसावी किती 18, एक संख्या किती दिलेली आहे 36. झाली मांडणी. बस याला भाग द्या आणि लगेच उत्तर दुसरी संख्या. 18 एक 18, 18 दोन्ही 36. आता 2ने 108ला भाग द्या. बे एक बे, बे पंच 10, 8 उरले बे चूक 8, म्हणजे किती आली 54. झाली दुसरी संख्या. म्हणजे तुम्हाला विचारलेलं काय त्यानुसार तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा असतो. 1 मार्क तुमचा कधीच जाणार नाही मित्रांनो. हमखास लक्षपूर्वक एका स्क्रीनवर बघा. 54 आली दुसरी संख्या. समजलं. बघू आपण पुढचा क्वेश्चन 5वा लगेच. बघा 5वा क्वेश्चन काय म्हणतं. 2 संख्यांचा लसावी 495 असून मसावी 5 आहे, एक संख्या 45 असेल तर दुसरी संख्या काढा. स्क्रीनवर पहा. दुसरी संख्या विचारली किंवा पहिली जरी विचारली तर लसावी गुणिला मसावी करायचं, भागीला एक संख्या मांडायची, भाग देऊन दुसरी उत्तर काढायचं. बघू आपण आता दुसरी विचारली मुले. दुसरी संख्या बरोबर किती लसावी 495 गुणिला मसावी किती 5, भागेला एक संख्या किती 45. द्या आता भाग. 5 एक 5, 5 9 45, 9 पुन्हा भाग जातो वरती द्या. 9 5 45, उरले किती पुन्हा 4 उरले, पुन्हा 9 5 45, उत्तर किती आलं 55. म्हणजे दुसरी संख्या किती 55. अशा पद्धतीने कोणताही प्रश्न तुम्ही पेपरमधील लसावी मसावीचा दुसरी संख्या विचारली किंवा पहिली संख्या विचारली तर काढू शकता. आणि यामध्ये तुम्हाला एक संख्या दिली जाईल, लसावी आणि मसावीसुद्धा दिला जातोच. समजलं. चला पुढचा क्वेश्चन बघू. 6वा क्वेश्चन नंबर 6. बघा काय म्हणतं. 2 संख्यांचा लसावी 510 मसावी 34 असल्यास एक संख्या 170 तर पहिली संख्या काढा. आता पहिली किंवा दुसरी काही विचारो, सेम पद्धतीने सोडवावे. बघा आता लसावी किती 510 गुणिला मसावी किती 34, भागेला एक संख्या किती दिली 170. आपल्याला पहिली विचारली म्हणून इथे तुम्ही पहिली संख्या लिहू शकता. पहिली संख्या बरोबर लसावी 510 मसावी 34 भागीला 170 एक संख्या, तर उत्तर काय भेटणार पहिली संख्या मिळणार. द्या आता भाग. 1 0 कटलं. 17 1 17, 17 दोन्ही 34. आता इथे 51 आणि 2 उरले, याचा गुणा करा. बे एक बे, मग उरले 5 दोन्ही 10, म्हणजे पहिली संख्या किती आली 102. अशा पद्धतीने तुम्ही कोणताही लसावी मसावीची पहिली संख्या किंवा दुसरी संख्या काही सेकंदात काढू शकता. समजलं. चला जाऊ पुढचा क्वेश्चन 7 नंबरचा. बघा 2 संख्यांचा मसावी 4 व लसावी 48 असल्यास एक संख्या 12 आहे तर दुसरी संख्या काढा. तसं सोडवायचं. लसावी 48 मसावी 4 भागीला एक संख्या 12, बस भाग द्या आणि लगेच उत्तर भेटणार दुसरी संख्या. एवढं सोपं आहे मित्रांनो. द्या भाग आता. 4 1 4, 4 त्रिक 12, 3ने भाग द्या. 3 1 3, एक उरला 3 6 18, उत्तर किती आलं 16. म्हणजे दुसरी संख्या कोणती आली 16 आलेली आहे. सर्वात सोपं हे प्रकरण आहे. पहिली संख्या दुसरी संख्या विचारली तर लगेच तुम्हाला असं काढता येईल. आणि यामध्ये लसावी आणि मसावी हा हमखास दिला जातो आणि एक संख्यासुद्धा दिलेली असतं. बघू आपण पुढचा क्वेश्चन लगेच.
क्वेश्चन नंबर 8. तुम्हाला समजावे म्हणून मी जास्तीत जास्त उदाहरणं घेतलेली आहे. तुम्हाला लगेच लक्षात येईल की एवढं सोपं प्रकरण आहे. बघा, दोन संख्यांचा लसावी 180, मसावी 12 आहे. एक संख्या 60, दुसरी संख्या काढा. तसंच लसावी किती? 180, मसावी 12, भागिले एक संख्या किती आहे? 60. तर लगेच काय भेटणार? उत्तर भेटणार दुसरी संख्या. मिळणार की नाही? द्या भाग. 12 का 12, 12 पंचे 60. तुम्हाला जसा भाग देता येईल तसा तुम्ही देऊ शकता. माझे पाडेपाड होते 12 पंचे 60 म्हणून मी भाग 12चा दिला. 12 पंचे 60ला 5ने 180ला भागा. 5 एक 5, 5 त्रिक 15, उरले किती? 3 उरले. मग 30 झाले. भाग द्या. 5 सक 30, म्हणजे उत्तर किती आलं? 36. उत्तर भेटलं 36. ही आली दुसरी संख्या. समजलं मित्रांनो? बघू आपण लगेच पुढील प्रश्न 9व्या क्रमांकाचा. बघा 9वा प्रश्न काय म्हणतो? दोन संख्यांचा लसावी 84 असून मसावी 7 आहे. एक संख्या 28 तर दुसरी संख्या काढा. मित्रांनो, दुसरी संख्या काढा किंवा पहिली संख्या काढा म्हटलं तर लिहायचं दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. लसावी किती आहे? 84. मसावी किती आहे? 7, भागिले एक संख्या किती आहे? 28. द्या भाग. 7 एक 7, 7 चूक 28, 7 चूक 28. आता 4नं 84ला भाग द्या. 4 दोन्ही 8 आणि 4 एक 4, म्हणजे भाग पोचला 21चा. म्हणजेच तुम्हाला विचारली संख्या दुसरी किती आली? 21. अशा प्रकारे तुम्ही कोणताही प्रश्न तुम्ही काही सेकंदात कशाला 20 सेकंदाच्या पहिले सोडवू शकता. जर तुम्हाला सराव जास्त केला, प्रॅक्टिस जास्त केली तर असे प्रश्न लवकर सॉल्व करता येतात. बघू पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे. त्या प्रश्नाचं नाव आहे 10वा प्रश्न. आणि प्रश्न काय बोलतोय याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. प्रश्न बघा 10वा. दोन संख्यांचा लसावी 378 असून मसावी 6 आहे. एक संख्या 54 तर दुसरी संख्या काढा. उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये करा. उत्तर तुम्ही इथे द्या. मी चुकलं की बरोबर आहे ते तुम्ही मला नक्की सांगणार. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला 10 प्रश्न मी दुसरी संख्या कशी काढावी, पहिली संख्या कशी काढावी हे समजून सांगितलं. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक व सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. संपूर्ण स्पर्धा परीक्षेसाठी हा प्रकरण अत्यंत आवश्यक आहे. लसावी मसावीचा भाग 2 आपण आज बघितला आहे. यामध्ये पहिली संख्या किंवा दुसरी संख्या कसे काढतात हे आपण पाहिलेलं आहे. तर इथेच आपण थांबूया. पुढील भागामध्ये आपण भाग 3रा घेऊन येऊ. त्यामध्ये अविभाज्य घटक काढणे ते पाहणार आहोत. ओके मित्रांनो, धन्यवाद. मी ते थांबतो, तुमची रजा घेतो. थैंक यू सो मच. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियोस